उत्तर नांदेड़ के विधायक बालाजी कल्याणकर ने सोमेश्वर महादेव मंदिर में पूजा अर्चना की। इस अवसर पर उन्होंने निर्वाचन क्षेत्र के सभी नागरिकों को महाशिवरात्रि की शुभकामनाएं दी। आज महाशिवरात्रि पर उत्तर नांदेड़ के विधायक बालाजी कल्याणकर ने सोमेश्वर स्थित महादेव मंदिर में आरती की। इस अवसर पर उन्होंने निर्वाचन क्षेत्र के सभी नागरिकों को महाशिवरात्रि की शुभकामनाएं दी। साथ ही निर्वाचन क्षेत्र में पर्यटन स्थलों के लिए बड़ी मात्रा में निधि उपलब्ध कराई गई, जिसके कार्य आने वाले दिनों में महायुति सरकार के माध्यम से शेष कार्य भी जल्द ही पूरे किए जाने का विश्वास उन्होंने जताया। आज महाशिवरात्र त्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज जे एवढा चांगला दिवस महाशिवरात्रीचा आणि त्या निमित्ताने नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत, मी आज सकाळपासून 5 पासून सर्व पर्यटन स्थळाला भेट देत आहे आणि देवाचं दर्शन घेत आहे। त्या निमित्ताने सांगू इच्छितो की माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळ मळक, तसेच निळा येथे महादेव मंदिर आहे, खुरगाव येथे महादेव मंदिर आहे, तसेच सोमेश्वर येथे सोमनाथ मंदिर आणि नाळेश्वर येथे कृष्ण मंदिर असे 4 पर्यटन स्थळ आहेत आणि चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ आहेत। मागच्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळासाठी बराच काही निधी उपलब्ध करून दिला आणि ते अर्धवट काही राहिलेले कामं आहेत ते आज महाशिवरात्री निमित्ताने मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये तीर्थक्षेत्राला आणि देवस्थानला बरेच काही महाराष्ट्रामध्ये निधी दिलेला आहे। तसेच आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आपल्या पर्यटन स्थळासाठी निधी मागणी करणार आहे मुख्यमंत्री साहेबाला, उपमुख्यमंत्री साहेबाला दोन्ही, की जास्तीत जास्त नांदेड उत्तर मतदारसंघ पर्यटनला दर्जा देऊन त्याचा त्या पर्यटन स्थळाचा देवस्थानाचा विकास झाला पाहिजे। आणि ज्या देवस्थानाला रस्ते नाहीत तसे आज पाहिलं तुम्ही रस्ता कसा आहे सोमेश्वरचा। आज मी या भागामध्ये या सोमेश्वर येथे सोमनाथ इथे मंदिराला 3 कोटी रुपये मागच्या याच्यामध्ये दिलेले आहेत। तसेच आपण या देवस्थानाला मोठा घाट घेतलेला आहे 2 कोटीचा, रस्त्याला सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे 1.5 कोटी रुपये। असे म्हणजे सोमेश्वर हे एक सोमनाथ मंदिर आहे आणि देवस्थान मोठं मंदिर आहे, प्राचीन काळातलं आहे। या प्राचीन काळात मंदिराला आपण येणाऱ्या काळामध्ये जेवढं होईल तेवढं या भागाचा पर्यटन स्थळाचा देवस्थानचा विकास करील। या सर्व भक्त लोक आज सोमेश्वर येथे सगळे जमलेले आहेत, सर्व गावकरी मंडळी जमलेली आहेत। या निमित्ताने सांगू इच्छितो गावकरी मंडळीचं मी कौतुक करतो। हे सोमनाथ मंदिर आज हजारो काळातलं मंदिर आहे, एवढं तीर्थक्षेत्र मोठं आहे आणि याला रस्तासुद्धा नव्हता। आज तुम्ही पाहिलं रस्ता किती चांगल्या दर्जाचा रस्ता झालेला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा तुम्ही घाट येऊन बघा, बघण्यासारखा घाट होईल या तीर्थक्षेत्रामध्ये सोमनाथ मंदिरामध्ये। सोमनाथला मी एकच विनंती म्हणजे मागणी करतो की सर्व माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये माझी जनता आहे त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मी त्यांची प्रार्थना करतो आणि सगळ्यांना आज महाशिवरात्री निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो।